तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मला समजे जण म्हणत होते तुमचं नातं फेक आहे आणि तुम्ही काही पण बोलतो, तर मी यूज करून घेतला फक्त तुझं. तर मित्रांनो तसं काहीच नाही, आमचं नातं खरंच रिअल होतं. आणि जी बोलली होती घरामध्ये की मी विठ्ठलला सांगणार माझ्या मॅनेजरला की तुला टीव्ही पाठवायला, तर बघा खरंच मला ही टीव्ही आणून ठेवली. हे विठ्ठल आहेत आणि तन्वीची मैत्रीण पण आहे. तर समजासमोर मी त्याच्यामुळे बोललो रील बनवू. आणि नक्कीच तुम्हाला कसं वाटलं आमचं नातं कमेंट करून सांगा. आणि तन्वीला फुल सपोर्ट करा, ट्रॉफी जिंकायलाच पाहिजे नक्की. कालू डॉन बिग बॉसच्या घरात होता आणि बिग बॉसच्या घरात तुम्हाला तर माहितीच आहे काटा गँग डॉनची होती. तन्वीताई माझी बहीण होती, आमचं खूपच स्ट्रॉंग नातं होतं आणि आतापर्यंत आम्हाला कोणी तोडू शकत नाही. पण आता माझ्यामध्ये मी घराबाहेर आलो थोड्यासाठी, पण आता जाऊ द्या, जे नशिबात होतं ते झालं. आपण डॉन झुकेगा नहीं साला. आणि मी तन्वीच्या घरी आहे आता, बघू शकता. जे विठ्ठल म्हणत होते हे विठ्ठल आहेत आणि मला सांगितलं होतं तन्वीनं की घरामध्ये तुला टीव्ही पाठवणार मी विठ्ठलला सांगून. तर खरंच मला टीव्ही आणून ठेवली. तिकडे मागं दाखव. तन्वीची मैत्रीण आहे, तन्वीची आजी आहेत आणि हे पण हेच आहेत, मित्रच आहेत. तर खूप भारी वाटलं मला. जेवण आत्ताच केलंय आणि चिकन खाल्लं. चिकन मम्मी पप्पा आम्ही समजा परिवार आलतो तन्वीताईच्या घरी. खूप भारी वाटलं. आणि आता